नमस्कार. गेले 4-5 दिवसापासून पावसाने पुण्याला जाम झोडपलेले. परिस्थिती अत्यंत दयनीय होत चाललेली आहे. आत्तापर्यंत आपत्कालीन व्यवस्था काय करत होती हा एक वेगळा विषय. परंतु गेले 2-3 दिवस झालं मी स्वतः पावसामध्ये काम करतो आहे. लोकांच्या घरातला गाळ, पाणी, तुंबलेली पावसाळी लाईन म्हणा, गटाराची लाईन म्हणा, हे सगळं गाळ जे मनपानी काढायला पाहिलं होतं ते मी आणि माझे काही कार्यकर्ते, मित्रमंडळी हे आम्ही साफ करतो आहे. परंतु आज सकाळी एक विचित्र प्रकार घडला. आज आमची ही साफसफाई चालू असताना सगळे दिवसरात्र राबत होते अक्षरशः. आणि ज्या पद्धतीने हे काम चालू होतं त्यात आम्ही कोणालाही नावं ठेवत नव्हतो, काही नव्हतं. एक स्वतःची एक सामाजिक जबाबदारी म्हणून करत होतो. परंतु ही कामं ॲक्च्युली पाहता कोणाची आहेत? गाव पातळीवर ग्रामपंचायतीचे असतात, शहर पातळीवर कॉर्पोरेशन असतं, हे सगळं मान्य आहे. आणि हे एक नैसर्गिक आपदा आहे. ही असं कोणाच्या यंत्रणेवरती आम्ही बोट ठेवून म्हणत नाही की ही त्यांचीच फक्त जबाबदारी. एक नागरिक म्हणून माझी जी जबाबदारी होती मी ती पाडत होतो. परंतु आज सकाळी असा एक प्रकार झाला की अचानक या भर पावसात, ह्या भर चिखलाच्या रस्त्यांमधून चमकत्या गाड्या आल्या. जसं काय आकाशातनं देवदूत उतरावे एवढे पांढरे शुभ्र कपडे घालून काही लोकं आली. सांगायला काही म्हणजे कोणालाच अर्थ नाही की इथले स्थानिक नेते होते जे वर्षानुवर्षे या धनकोडी आणि पुणे परिसरात राहतात. आमदारच होते ते. त्यांचं नाव घ्यायची माझी इच्छा नाही, तोंडात शिव्या येतात. अक्षरशः एक नंबरचा भाडकावा माणूस, जो गेले अनेक वर्ष मलई लुटतो आहे पुण्याची, आणि आज सकाळी येऊन आश्वासनं देतो आहे लोकांना. अरे लाज वाटू दे नालायका तुला. आता तुम्ही म्हणताल या माणसाचं नाव का नाही घ्यायचं, एक वेगळा विषय येतो. वेळ आली तर नक्की ह्याच्याविरुद्ध आम्ही गुन्हे दाखल करू. इतके वर्ष पुण्याला जो फंड येतो तो जातो आहे कुठं? तर ह्याच्या चमकणाऱ्या गाड्यांवरती. एवढ्या भर पावसात ह्याच्या शर्टावर एक चिखलाचा डाग उडत नाही. एवढ्या चिखलाच्या परिस्थितीसुद्धा ह्यांच्या गाड्या चमकत असतात आणि लोक ह्यांच्या पाठीमागे पळत होती. मग 4-5 दिवस झाला आम्ही तुमच्यासाठी का हो कष्ट करायचे? खरंच एक राग वाटला आणि खरंच खेद व्यक्त करतो या ठिकाणी की नागरिकांनो, तुम्ही आता तरी जागे व्हा. या पुढाऱ्यांच्या मागं पळणं बंद करा. तुमच्यासाठी खरं कोण कष्ट घेते याची एक तुम्हाला जाण असू द्यात. एवढंच बोलतो आणि थांबतो याचा अर्थ असा होत नाही मी ह्या व्हिडिओपुरतं थांबतो आहे. माझी कामं चालूच राहणार आहेत. परंतु लोकांसाठी हा व्हिडिओ करतो आहे की जेणेकरून माझ्या मनातल्या भावना मी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा हा प्रयत्न. जय हिंद, जय महाराष्ट्र.